त्यातला उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे। मला माहिती आहे आपल्या सर्वांना ऊन लागत आहे, जास्त वेळ मी आपला घेणार नाही, कारण मला माहिती आहे की लाडक्या बहिणींनी मन बनवून चुकलाय। भाषण देऊन त्यांना अजून काही सांगायचे गरज नाही, बरोबर आहे। लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहणार आहे की नाही राहणार आहे? राहणार आहे। सगळ्यांनी हात वर करून सांगा राहणार आहे। बोल भारत माता की। त्याच्यामुळे आता ज्यांनी मन बनवलंय त्यांना अजून काय सांगायला पाहिजे? फक्त एवढंच सांगतो की ही जी लढाई आहे, विधानसभेची लढाई, सर्व तरुण लोकांना सांगतो, ही आपली आर्वी विधानसभेच्या विकासाची लढाई आहे। आतापर्यंत मागच्या 10 वर्षात दादारावजींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना आपण या आर्वी विधानसभेमधल्या दादा कुठल्याही गावाला काही कमी पडू दिलं। जे काम आतापर्यंत कधी झालं नव्हतं ते काम आपण मागच्या 10 वर्षात पूर्ण केलं। आपल्या बेलोरा गावाचा जर विचार करायचा असेल तर इथला प्रत्येक शेतकरी दर पावसाळ्यात परेशान राहायचा। पाऊस जास्त आला त्याचं अख्खं पीक वाहून जायचं। आपल्या सर्वांची समस्या आपण माझ्यासमोर मांडली। आपण या गावामधल्या